नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या फार्मवरच व्हिडिओ आहे. दोन्ही म्हशी गाभण आहेत, दोन्ही म्हशी विक्रीसाठी येतात. किती दूध आहे, काय पोझिशन आहे, तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवणार आहे. इसको हटा दे इधर जरा. म्हशीची कंडिशन पण दाखवतो, बघू शकता. 2.5-3 महिन्याची गाभण आहे, कासाचं स्ट्रक्चर वगैरे आणि व्यवस्थित चांगल्या दूध लाईनची म्हैस आहे. साईज पण मोठी आहे हिची, मोठ्या मापाची, आणि ही पण रेडी आहे. हिची छोटीशी रील टाकली होती, बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आले, पण किंमत अतिशय कमी किमतीला लोकांना म्हशी पाहिजेत. मित्रांनो, चांगला गाभणसुद्धा 60-65-70च्या रेंजच्या वर आपला महाराष्ट्र गाभणमध्ये अजून गेलेला नाही. दोन्ही दूधच्या येतात, दूध आणि गाभण येतात. ही 2 महिन्याची गाभण आहे, 1 नंबरची. हिची मिल्क फॅन वगैरे बघू शकता. चांगल्या ब्रीडिंग क्वालिटीची म्हैस आहे. सडाची साईज वगैरे दूध पण दाखवणार आहेत व्यवस्थित, किती एक आहे. इसको हटा दे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ही पण विक्रीसाठी आहे. हिला 4.5-5 महिन्याच्या आसपास होत आलेले आहेत. हिचं पण स्ट्रक्चर वगैरे कासाचं छान आहे, सडातली साईज वगैरे. हिला पण दूध वगैरे आहे. खोल दे बच्चा, उसका खोल दे, 1 नंबर का निकाल रहा है ना. तर हिची सुद्धा शिंगांची साईज वगैरे तुम्ही बघू शकता. चांगली रेडी आहे, जवान आहे. तर मित्रांनो, खरंच जेन्युइन ज्यांना घ्यायचे असते त्यांनी आपल्याला संपर्क करा. दोन्ही म्हशींच्या दुधाची धार वगैरे व्यवस्थित, आणि दोन्ही टायमाचं जे दूध असेल ते जेन्युइन दूध असेल. स्ट्रक्चर एकदम छान आहे. असोसिएशनच्या माध्यमातून तर बोलते चांगल्या म्हशी पाहिजे, सिमेंट वगैरे. ही फुल साईजची म्हैस आहे. ही ती पलीकडची थोडी मिडियम साईज आहे हिच्यापेक्षा. आणि दोन्हींना खाली वासरं आहेत आणि दोन्ही गाभण आहेत. असा फार कमी चान्स असतो वासरावाल्या म्हशी. वासरं म्हणजे फक्त मनालाच वासरं येतं, बाकी काय नाही त्यांच्यामध्ये. कमजोर आहे दोन्ही बी. हिच्या खाली पण रेड आहे आणि तिच्या खाली पण रेड आहे. फुल बच्च्यावर येतात. तर आपला फार्म सांगतो मित्रांनो, बरेच सबस्क्रायबर नवीन जोडलेले असतात. जय मल्हार डेअरी फार्म पनवेलला आहे. बरेच शेतकरी बंधू. ॲड्रेस पनवेल हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नवी मुंबई बी जवळच आहे, पुण्याच्या पुढं आहे. बरेच शेतकरी बंधू परत विचारतात कुठं आहे, काय आहे, फार्म कुठं आहे, कसं आहे. तर पुण्याच्या थोडा पुढं आहे मित्रांनो पनवेल. बऱ्याच लोकांना माहिती बी आहे, असं नाही काही की माहिती नाही आहे. म्हशी तुम्हाला व्यवस्थित दिसत असतीलच. आणि दूध काढून कशासाठी दाखवायचं, दुधावर म्हशी येतात. गाभण किती वेताचे येतात, काय येतात आपल्याला माहीत नाही मित्रांनो. आपण पण फार्ममधून ही परचेस केलेल्या आहेत म्हशी. ही 3ऱ्या वेतात म्हैस आहे. आणि अरे सर बांध दे उसको. तिसऱ्या वेतात वेलेली आहे. वेल्यानंतर हिला 15-16 लिटर दूध आहे. म्हणजे 15-16 आपण जर बोललो तर 15-16च निघणार. 15चा 11, 12, 9, 10 असं काय होणार नाही. खात्रीपूर्वक आणि खूप विचार करून दूध सांगत असतो कधी बी. दुधाबद्दल एकदम सेन्सिटिव्ह काम आहे मित्रांनो आपलं. असं नाही की उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. बांधे बच्चा, बांधे. मिल्क फॅन वगैरे पण चांगली आहे म्हशीची, ताईट, आणि चमडी वगैरे पण पातळ आहे. बस उतर गए ना तो दिखा दे. बैठ बस बैठ. असं स्ट्रक्चर बघू शकता. कुठेही दूध वगैरे सोडून तुम्हाला व्हिडिओ नाही आहे. एकदम जेन्युइन म्हैस पानवली सुद्धा नाही अजून, वासरू सोडून सुद्धा आता पानवायला लागली. एकदम जेन्युइन काम आहे मित्रांनो. चिटिंगचं काम काही नाही आपल्याकडं. थोडंच काम आहे पण क्वालिटी काम आहे. आणि आपण बोलण्यापेक्षा लोकांनी बोललं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. खाली बादली दिखा दे सर एक बार. पूरा खाली डाल दे, पूरा डालने खाली. क्या होता है लोग, हाँ खाली दिखा एकदम. लग गए के भैंस. मार दे, धार मार दे. चालू धार दोनों साथ का, आगे वाला पीछे वाला. हा धार एकदम मोकळी पिळायला म्हशीची, बघू शकता. दारामध्ये काही फॉल्ट वगैरे काही नाही. आणि गाभण म्हशी घेताना ह्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं की म्हशीची धार वगैरे व्यवस्थित असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ही म्हैस पुढं चालवायची असते. त्याच्यामुळे धार बघावंच लागते कुठल्याही परिस्थितीत. आणि खूप कासाला चांगली म्हैस आहे. आता बाकडीमध्ये सुद्धा अशी कास आहे, तर वेल्यानंतर कशी असेल तुम्ही थोडा अंदाज लावू शकता.
साईज पण चांगली आहे. मेन पर्पज आहे मित्रांनो, मशीन दूध चांगलं दिलं पाहिजे, तरच ते शेतकऱ्यांना परवडू शकतात. दूध जर कमी जास्त काय दिलं किंवा दुधामध्ये जर मशीनही फसवलं तर मग त्यांना परवडणारं गणित होतं आणि त्याच्यामुळेच शेतकरी किंवा नवीन तरुण असतील हे तोट्यात जातात. त्याच्यामुळे म्हशी कुठेही खरेदी करा, कुठे खरेदी करण्याला आपला काही विरोध नाही आहे. महाराष्ट्रातल्या कुठेही कानाकोपऱ्यात खरेदी करा, व्यापाऱ्याकडे खरेदी करा, पण दूध व्यवस्थित मोजून खात्री करा. भले ताज्या घेत असेल, कशा म्हशी घेत असाल तुम्ही, तर दुधाची खात्री करत चला, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये खरेदी जर तुमची फसली तर तुमचा फार्म फसतो. त्याचं जिवंत उदाहरण आहे. खरेदी जर फसली तर फार्म फसतो तुमचा. त्यामुळे खरेदी फसली नाही पाहिजे. खरेदी एकदम व्यवस्थित असली पाहिजे, तरच ते तुमचे फार्म टिकतो चांगला. म्हैस तुम्हाला क्लिअर दिसत असेल. पाठीमागून पण कासाचं स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे. आणि जास्त दूध देणाऱ्या म्हशी, तब्येत एवढी नाही म्हशीची, मिडियम तब्येत आहे. जास्त वांगळ पण नाही, जास्त तयार पण नाही. पण दूध देता देता म्हशी तयार होत नाही. तर गाभण पण आहे आणि दूध पण आहे. पीछे का निकाल बाद में आगे. किमतीसाठी आपल्याला फोन करा. कोणती म्हैस तुम्हाला आवडते, ही 1 नंबरला आणि ती 2 नंबरला आहे. दार बघू शकता, जरा दार दिखत है, एकदम हल्की दार है. लगा ले तो तेरा काम चालू रख, मैं दिखता हूँ. एकदम सॉफ्ट दार आहे. सडावडाची एकदम मऊ सड आहेत एकदम. म्हशीमध्ये 2-4 गोष्टी बघायच्या असतात. सड, कासं स्ट्रक्चर, जरा टाइट बैठ ना थोड़ा, ये आगे लेके बाल्टी से बहु भैंस इधर आएगी तो जरा बाल्टी गिरा देंगे. तर हे का दाखवतो मित्रांनो आपण, की पुढं शेतकऱ्याला आता कुठेही कानाकोपऱ्यातून जरी बघत असतील तरी तुम्हाला जास्त परत ही करायची, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे दूध दाखवलं दोन्ही टाईम एवढंच निघणार, कमी जास्त काहीच होणार नाही. थोडंफार 100-200 ग्रॅम इकडे तिकडे होऊ शकतो, पण कुठं बाकी मोठं दूध कमी जास्त होणार नाही. लिटरसुद्धा नाही, अर्धा लिटरसुद्धा नाही. त्याच्यामुळं दूध एकदम कन्फर्म असेल. रख निकाल, इतने भी क्या हाथी नहीं हो. दोन्ही म्हशी तुम्हाला मिल्किंग दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना खरेदी करायची असेल तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, म्हैस पिळायला व्यवस्थित असली पाहिजे दाराला, आणि हिला मिल्किंग मशीन वगैरे लागल आरामात, काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्हीला बी सड एकदम व्यवस्थित आहे दोन्हीचे बी. बरेच शेतकरी बंधू आधीमध्ये विचारत असतात मिल्किंग मशीन, तर मशीनमध्ये आहे सक्सेस. बऱ्याच लोकांनी ट्राय चालू केलेला आहे मिल्किंग मशीनचा. काहीच प्रॉब्लेम वगैरे येत नाही मिल्किंग मशीनमध्ये. ही छोटीच बादली आहे, मोठी बादली नाही. पण गाभणच्या मानाने आणि पाठीमागच्या वेतामध्ये जिथून आपण आणली त्यांनी असं सांगितलेलं आहे की चालूमध्येच व्हॅली होती 1-1.5 महिना फक्त. म्हशी 1-1.5 महिनासुद्धा नाही सुटली. भैयांना म्हशीची तारीख माहीत नव्हती, त्याच्यामध्ये चालूमध्येच म्हैस व्हॅली. म्हणून हे त्याला पाहिजे तेवढी पीकवर आणि परफॉर्मन्स दिला नाही त्यांनी. पण आपल्याकडं म्हैस आल्यापासून व्यवस्थित दूध तरी द्यायला लागलेली आहे. नाहीतर म्हैस चांगल्या दूध लाईनची आहे. ह्या म्हशीपासून सुद्धा तुम्ही ब्रीडिंग करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित चांगलं सिमेंट टाका. आणि हीच घेण्यापेक्षा किंवा तुमच्याकडे ज्या बी म्हशी असतील त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा मित्रांनो. असं काही नाही नवीन घेऊनच तुम्ही पैसे टाकून ब्रीडिंग करू शकता असं काही नाही आहे. बरेच तरुणी वगैरे विचारत असतात मध्ये मध्ये, माझ्याकडे 10 लिटरची म्हैस आहे, 11 लिटरची म्हैस आहे. मित्रांनो करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्या मशीनमध्ये तुम्ही सिमेंट चांगले वापरत चला. 2-3 पिढीवर बराबर नसल सुधारती, काही अडचणी येत नाहीत. आहे त्याच्यापासून सुरुवात करा, 100% त्याचा फायदा होतो.
सुरुवात करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा चांगला ट्रेंड होईल. भरपूर शेतकरी बंधू तरुण जागृत झालेले आहेत. महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनचं कामसुद्धा चालू आहे. येणारी मीटिंग आहे साताऱ्यामध्ये 23 तारखेला. जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी हजर राहा. कोण जुने जे जाणकार शेतकरी बंधू आहेत त्यांचे अनुभव, नवीन शेतकरी बंधू आहेत, तरुण आहेत, त्यांना त्यांचे अनुभव भेटतात. एकमेकांची चर्चा होती, संवाद होतो, एकमेकाची माहिती देवाणघेवाण होते. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो मीटिंगला या मित्रांनो. मान्य आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना दुधाचं वगैरे काम असतं, ॲडजस्ट होत नाही, पण तेवढ्यात एखादा दिवस काढत चला. आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो. कुठेही काय पैसे वगैरे नाही, चार्ज वगैरे नाही, पैसे घेऊन प्रशिक्षण नाही आहे. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, जेणेकरून जे शेतकऱ्यांना फायद्याचं आहे. माहिती पण भेटल लेखाटे त्याच्यामुळं त्या गोष्टीला तुम्ही हजर राहा. एकमेकांची माहिती देवाणघेवाण होत राहतं, अनुभव वाढत राहतो. त्याच्यामधून तुम्हाला काही शिकता येतं. प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. उधर रख और दूसरी बाल्टी रख, उधर रख. हाँ 0 है. रख ले काटे में. रुक 1 मिनिट. हे बघा खाली बादलीचं वजन आहे 1786. हां 0 कर. लाल बटन दाबा दे. हां रुक. हां डाल दे. अरे काटा सिस्टम आहे मित्रांनो आपल्याकडं. कोणी आलं तरी ना आपण स्वतः रोज काट्यावर मोजतो. म्हणजे आपल्याला स्वतःला सवय लावून घेतलेली काट्याची, आणि ती खूप चांगली सवय असते काट्याची. आपली सवय काट्याची आपल्याला स्वतः आहे. 4 किलो 712 ग्रॅम दूध आहे. एवढंच दूध निघेल सकाळी बी दोन्ही टाईम. तर ले वो डाल दे कॅन में. 4 किलो 712 ग्रॅम. हा 1 नंबरच्या म्हशीचा व्हिडिओ आहे, तिचं दूध आहे. 2 नंबरचं पण तुम्हाला काढून दाखवू, जेणेकरून तुम्हाला आयडिया येते म्हशीला दूध किती असेल काय करा. ही 1 नंबरची 3ऱ्या वेतातली आहे आणि ही 2ऱ्या वेतातली रेडी आहे. ही 4.5 पावणे 5 महिन्याची गाभण आहे. हिला पण खाली वासरू आहे. हिचं पण दूध जेन्युइन दाखवू तुम्हाला किती दूध निघेल काय, आणि धार वगैरे व्यवस्थित आहे का नाही. व्हिडिओ जरा मोठा होईल, पण दोन्ही मशीनचे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. इसको बच्चा पहिले बांधे. इसका बच्चा पहिले बांधे, बाद में इसका छोड़. चमक वगैरे चांगली आहे, पातळ चमडीची बघू शकता. ही पण आणि हिची पण चमडी वगैरे एकदम सॉफ्ट आहे, नरम चमडी आहे बघू शकता. पातळ चमडी आहे एकदम. आणि फक्त वासरांची केअर नाही झालेली पाहिजे तेवढी. टोण्याचे दोन्ही पण चांगल्या मशीनचे टोनगेसुद्धा सांभाळले पाहिजेत मित्रांनो, तरच ह्या गोष्टी आहेत. पण आता हे तिथं होत्या, तिथं एवढी केअरिंग झालेली नाही मशीनच्या टोन्यांची वासरांची. हे बघू शकता हाईटला दोन्ही मशीनच्या हाईटची तुलना करा. हिचं पाठीमागचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे, रेडीचं पण पुठ्ठा वगैरे पण व्यवस्थित आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंचे ताज्या म्हशीसाठी फोन येतात मित्रांनो, पण तेवढ्या म्हशी उपलब्ध नाही आहेत. आणि जरी असले तरी आपण व्हिडिओ लावतो. भरपूर शेतकरी बंधूंची रिक्वायरमेंट आहे. पाठीमागच्या 3-4 वर्षापासून जे आपण काम करतो यूट्यूब चॅनलवर, तर तेव्हापासून सांगतो आहे की म्हशींची शॉर्टेज होणार आहे, संख्या थोडी घटत चाललेली आहे. आणि मी ज्यावेळेस साधारणतः 15 वर्षापासून मी काम करतो, सोन्याच्या जशा किमती वाढतात दरवर्षी, तशा मशीनच्या किमती वाढतच. बाजू वाढ जा जरा, ही साईड हो जा. मशीनच्या किमती वाढतच चाललेल्या आहेत. कमी काही झालेलं दिसलं नाही मला अजून तरी. तर त्याच्यामुळे मशीनवर काम करा. चांगल्या रेड्या संगोपनावर भर देणं खूप गरजेचं आहे. असोसिएशनचं मेन टार्गेट मोटिव्ह आहे रेडी संगोपन. रेड्यांचं जर संगोपन झालं तरच ब्रीड वाढेल आणि म्हशी तयार होतील. हा मेन पर्पज आहे. दोन्हीचे व्हिडिओ एकत्रच घेतलेले आहेत, जेणेकरून ही 1 नंबरला ती 2 नंबरला दोन्ही म्हशी विक्रीसाठी आता जय मल्हार डेअरी फार्म पनवेल. हिचा टोनगा जरा मोठा आहे. ही जास्त दिवसाची वेलेली आहे, कारण की गाभ पण जास्त आहे. ही जरा कमी दिवसाची वेलेली आहे, हिची म्हणून ते वासरू जरा छोटं आहे.
बांध दे, इसका मारता है, उतर गई कि नहीं? मिल्किंग व्हिडिओज दाखवण्यात जोर आहे मित्रांनो, आणि ते लाईव्हला ह्यांचं पण गेलं असतं आज, पण व्हिडिओ जरा क्लिअर दिसत नाही कधी कधी, म्हणून मला व्हिडिओ बनवून टाकतोय. आणि कोणी जर शेतकरी बंधू घेणार इंटरेस्टेड असतील तर आज संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. आज संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे, तर सकाळी पण व्हिडिओ कॉल करू शकता. मला दूध बघायचं असेल तर तुम्हाला दूध दाखवू सकाळी पण. हे बघू शकता, दिका दे जरा उतरण्या के बाद. हे बघा म्हैस पाणवलेली व्यवस्थित, आणि सडात अंतर वगैरे खूप छान आहे. हां चालू कर, धार दिका दे खाली पावरची. दार एकदम व्यवस्थित आहे, कुठे फवारा किंवा नस गोळी किंवा काही नाही आहे. बारीक सड नस गाठ काही नाही. बादबट्टा काही बी असेल तर पहिलाच आपल्याकडे क्लिअर केला जातो, आणि शक्यतो बादबट्ट्याची म्हैस आपण पुढं रेफर करत नाही, कारण की ती पुढं जाऊन पण ती काय करणार आहे काय नाही ते आपल्याला लक्षात येत असतं. त्याच्यामुळे बादबट्टा असेल तर ती म्हैस पुढं रेफर नाही होत. 99% पुढं गेल्या बी एखाद्या म्हशीला बादबट्टा होऊ शकतो, असं पण कधी कधी असतं. बादले को ध्यान दे जरा, थोडा आगे बैठ जा ये पैसे ले जा. आणि परत ट्रान्सफरसाठी फोन करता, ट्रान्सफर कुठे होते मित्रांनो, ट्रान्सफरचा काय प्रॉब्लेम नाही आहे. दोन्ही म्हशी पिकअपमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जाऊ शकतात इझिली. म्हशी वाहतुकीला काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणाला जर मागच्या सडातली पण दार बघू शकते, एकदम सुपर दार आहे म्हशीची. शेपटी दोन्हीच्या 6-6 इंच 7 इंचपर्यंत वाईट येतात, त्याच्यामुळे शेपटाचा पण काही प्रॉब्लेम नाही. निकाल तो कुछ नाही होता, निकाल थोडी पीछे आ रही तेरे अंग. त्या दिवशी मी रील टाकली होती ह्या म्हशीची, बऱ्याच जणांनी फोन आले खरेदी करण्यासाठी, आणि मी 6 किलो दूध सांगितलं होतं. 2 टायमाचं किलोवर सांगितलं होतं, 6 किलोच. तर बघू तिला 6 किलो निघतं आहे का नाही. 3 किलो आत्ता, 3 किलो सकाळी आणि 3 किलो संध्याकाळी, एवढं दूध सांगितलं होतं मी. तेवढं दूध निघायला पाहिजे. 6 किलो सांगितलं होतं. फेस वगैरे मोजून नाही दाखवत, फक्त किलोवर किती किलो, तर 6 किलो सांगितलं होतं. तेवढं भरल असा अंदाज आहे माझा, भरायला पाहिजे. किलोची सवय लावा मित्र, खूप गरजेचं आहे. तुम्ही डेअरीला दूध देता म्हशींचं, किलोवरच देता, मग म्हशी घेताना लिटरवर का घेता, लिटरवर का मोजता, असं आहे. लिटरमध्ये मोजलं तर फेस वगैरे असतो, त्याच्यामुळे म्हशी घेताना किलोवर घेतल्या तर बरं होईल असं मला तरी वाटतं. किलोवर मोजल्या ना तर सवय चांगली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये धोका काहीच नाही. फेस असेल तुमचं काय असेल किंवा काय, त्याच्यामध्ये काहीच राहत नाही, एकदम क्लीन होते सगळ्या गोष्टी. व्हिडिओमध्ये लगातार आपला नंबर देणार आहे मित्र. जरा तो खुर्ची निकाल, खुर्ची का मसला खतरनाक आहे. तर व्हिडिओमध्ये लगातार नंबर असणार आहे, संपर्क करा. आणि शक्यतो जास्त व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय करतो आहे. प्रत्येकाचे फोन एवढे रिसीव करणं अशक्य गोष्ट आहे. 2च म्हशी विक्रीसाठी आहेत, फोन बरेच येतात, त्याच्यामुळं फोन नाही केला तुम्ही, व्हॉट्सअपला मेसेज जरी केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तिथं पण तुम्हाला रिप्लाय देणार. आत्ता ताज्या म्हशींचं मार्केट खूप टाईट आहे. ज्यांना म्हशी खरेदी करायच्या असतील तर त्यांनी जरा थांबून केल्या. नवीन चालू करायचं असेल तुम्ही थांबून जून जुलैमध्ये करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. 1-2 महिन्यामध्ये काय असा मोठा फरक होत नाही. तुम्ही जेवढं आता चालू करणार, जेवढ्या तुमच्या किमती जास्त जाणार, तेवढा तुमचा फायदा 2 महिन्यात पण होणार. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर पण करू शकता चालू. ज्यांचा दुधाचा धंदा वगैरे रोटेशन आहे त्यांना तर घेणं गरजेचं असतं म्हशी.
पण ज्यांना नवीन चालू करायचं एकदमच नवीन, तर त्यांनी थोडं थांबलं तरी काही हरकत नाही. कारण की आता व्यान नसते, त्याच्यामुळं क्वालिटी तुम्हाला माल भेटत नाही, चॉईस भेटत नाही. आहे त्या म्हशीमध्ये घेऊन कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि किंमत पण थोडी जास्त द्यायला लागते. हे बघा दूध झालेलं आहे. हिचं पण दाखवतो तुम्हाला. वही बादली रख, 0 कर. कैमरा पीछे रखता है, ध्यान देने कभी वो साइड रखने. हाँ ये बादली थोड़ा नज़दीक लेना, कैमरे में आता नहीं, नज़दीक लेना जरा. बस बस बस. हाँ रख बादली रख. 0 बघा. कर ले 0. सिंगल 0 डाल दे. दोन 890 म्हणजे 100 ग्रॅमच्या आसपास, कमी जास्त पडले 3 किलोला. पण 2 890 हे दूध आहे किलोवर काट्यावर. तर 3 3 6 धरून चला, सकाळी 100-150 ग्रॅम इकडे तिकडे होऊ शकतं. दोन्ही मशीनचे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दिसले असतील, बघू शकता लगेच बसली म्हैस. तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.